नमस्कार, मी विशाल पाटील। पृथ्वीवरचा देव म्हणून आपण कुणाकडे बघत असू तर तो म्हणजे डॉक्टर। जीवावरती बेतल्यावर आपल्याला फक्त एकच आधार असतो आणि तो म्हणजे डॉक्टरांचा। आपल्याला मृत्यूच्या दारातून फक्त हीच व्यक्ती परत आणू शकते असा विश्वास आपण डोळे बंद करून या डॉक्टरांवर ठेवत असतो। मात्र अनेकदा आपण डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या बातम्या बघितल्याही असतील। रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याने आमच्या पेशंटचा मृत्यू झाला असे कुटुंबियांचे आरोप अनेकदा आपण बातम्यांमधून पाहिलेच असतील। गेल्या काही दिवसांपासून या बातम्या काहीशा बंद झाल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आणि चक्क पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर हे आरोप होताना दिसतात। आपल्याला बाळ होईल म्हणून कोणतीही महिला आनंदात असते, त्यासाठी ती रुग्णालयात दाखल होते, मात्र पैशांच्या कारणाने तिला जर उपचार नाकारले गेले असतील आणि त्यातच तिचा जीव गेला असेल तर यापेक्षा अमानवी आणि दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही। पुण्याच्या या प्रकरणातही पैशांअभावी उपचार नाकारल्याने जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। या आरोपांनंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली। सगळीकडे सध्या याच प्रकरणाची चर्चा आहे। प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेत रुग्णालय प्रशासनानेही एक समिती स्थापन करत चौकशी केली। या चौकशी समितीच्या अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। याच विषयावरती आपण आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये करणार आहोत चर्चा। कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बाळाच्या आईला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। बाळाच्या आईला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। अरे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या महिलेला पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत। उपचाराआधी 10 लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। आणि विशेष म्हणजे ईश्वरी भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या। तरी देखील रुग्णालयाने वेळेवरती उपचार दिले नाहीत आणि त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की जर शासनकर्त्या भाजप आमदाराच्या पीए सोबत असं होत असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं तर विचारायलाच नको। प्रसूतीनंतर ईश्वरी भिसे यांना प्रचंड रक्तस्राव आणि प्रसूती कळा सुरू होत्या। असं असताना देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी आरोग्य सेवा देणं नाकारल्याचा आरोप भिसेंच्या कुटुंबियांकडून होतोय। त्यांनी रुग्णालय प्रशासनावरती नेमके काय आरोप केलेले आहेत ते आपण अगदी सुरुवातीला पाहणार आहोत। तर या आरोपांमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। डॉक्टरांचं नाव सुश्रुत घैसास आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये। आम्हाला सुश्रुत घैसास सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन? ते बोलले की सिझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल। एका बेबीचा 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेत आणि तो 10 लाख रुपये खर्च हा एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेत होते। प्रोसिजर स्टार्ट न करता त्याने आधी बिलिंग काउंटरला फोन केला। ते बिलिंग काउंटरला आमचे 1-2 जण तिथे उभे होते। मीही तिथे थोड्या वेळात पोहोचलो। माझ्याकडे 1-2-2.5-3 लाख रुपये होते, ते मी घेऊन पोहोचलो तिथे। तर त्या आमच्या समोर मॅडमना फोन आला की जोपर्यंत 10 लाख रुपये तुम्ही भरून घेत नाही तो पण आपण ऍडमिशन तुम्ही फॉर्म पण भरून घेऊ नका। तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना त्यांनी तिथं जे 10 लाख रुपये भरायचं जे सांगितलं होतं त्याचे आमच्याकडे ते रिसिट पण आहे, की त्याच्यावरती त्यांनी घैसास सरांची सिग्नेचर पण आहे आणि 10 लाख रुपये पण तिथं त्यांनी भरायला सांगितले होते। ब्लड कमी पडल्यामुळे, हृदय बंद पडल्यामुळे ते ब्रेन डॅमेज झालं असं त्यांनी डिक्लेअर केलं। 31 तारखेला साधारणतः 11:58 रात्रीचा त्यांचा मृत्यू त्यांना घोषित केलं।
डॉक्टरांचं नाव सुश्रुत. भयंकर असलेल्या प्रतिक्रिया तर आपण पाहिल्या, मात्र या आरोपांनंतर संपूर्ण राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकूण 4 सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. आता या चौकशी समितीचा अहवाल समोर आला. त्यात काही धक्कादायक बाबी देखील उघडकीस आलेल्या आहेत. तर चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे त्यावरती देखील आपण एक नजर टाकूयात. चौकशी समितीचा अहवाल सांगतोय की तनिषा भिसे 2020 पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार घेत होत्या. भिसे यांच्यावरती 2022 साली एक शस्त्रक्रियाही झालेली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या 50% रकमेची सूट देण्यात आलेली होती. पीडित महिलेची सुखरूप प्रसूती होण्याची शक्यता नसल्यानं रुग्णालयानं त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिलेला होता. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दर 7 दिवसांनी यायला सांगितलेलं होतं, मात्र पीडित महिला तपासणीसाठी येत नव्हत्या. या अहवालामध्ये नेमकं काय म्हणलेलं यावरती एक नजर टाकल्यानंतर चौकशी दरम्यान काही निष्कर्ष या समितीनं काढलेले आहेत. त्याचा देखील अगदी थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. तर या समितीचा निष्कर्ष नेमकं काय सांगतोय त्यातले मुद्दे आपण आधी समजावून घेणार आहोत. चौकशी समितीचे निष्कर्ष काय, तर सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती. माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअपसाठी पहिले 6 महिने रुग्णालयामध्ये आलेल्या नव्हत्या. ANC चेकअपसाठीचे हे 6 महिने महत्त्वाचे होते. ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केलेली दिसतेय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर चौकशी समितीचा अहवालही आपण जाणून घेतला. बरं, कुटुंबियांची बाजू आपण पाहिली, त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं नेमलेल्या समितीचा अहवाल आपण पाहिला. तर याच विषयावरती अधिक भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मृत महिलेच्या नणंदेचे पती अक्षय पाटे आणि मृत महिलेच्या पतीचे मित्र स्वप्नील नहार देखील आपल्या सोबत आहे. त्याचबरोबर माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पालवे. आपल्या सर्व मान्यवरांचं आज मी स्वागत करतो. मात्र आज न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या विषयाकडे अवघ्या महाराष्ट्रातलं आपल्या मराठी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. अक्षय पाटेजी, नेमकं काय घडलं? एका बाजूला पैशामुळे जीव गमवायला लागलेला आहे की मग रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे? कारण सर्वच बाजू यातल्या पाहिल्यानंतर अजूनही खरं काय खोटं काय हा प्रश्न आहेच. मात्र एका महिलेनं आपला जीव गमावलाय, एका आईनं आपला जीव गमावलाय, एवढं खरं. अक्षय पाटे. सर, आम्ही तिथे सकाळी पोहोचलो 9 वाजता. तिथे 9 वाजता पोहोचायच्या अगोदर आहे ना तिथे सरांना डॉक्टरांना फोन केला होता की आम्ही तिथे पेशंट अशाची कंडिशन आहे, पेशंटला तिथे घेऊन येतोय. तर तिथे गेले असता तिथे जवळपास आम्हाला 2-2.5 तास थांबवलं आम्ही. कारण तिथं डॉक्टरांनी आम्हाला आतमध्ये बोलून घेतलं. डॉक्टरांनी त्या पेशंटला म्हणजे आमच्या वहिनीला तिथं चेक केलं. चेक केलं असता त्या चेक केल्यानंतर तिथं डॉक्टरांनी सांगितलं यांची क्रिटिकल कंडिशन आहे, ब्लिडिंग होते, पेन होते. तर त्यांना तिथे टोटल कोटेशन त्यांनी सांगितलं 20 लाख रुपयाचं कोटेशन त्यांनी तिथे सांगितलं. 20 लाख रुपयाचं कोटेशन सांगितलं असता ते पेशंटच्या समोरच त्यांनी ते डिस्प्ले केलं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की आता अर्जंट तुम्हाला 10 लाख रुपये भरावे लागतील तरच आम्ही तिथे ट्रीटमेंट सुरू करू. तर ट्रीटमेंट त्यांनी सुरू करू असं सांगितलं. पण ऍक्च्युली त्या पेशंटवरती एवढं त्याचा प्रेशर आलं, दबाव आलं, त्याचा आधीच बीपी हाय लो होत होता. खूप धक्का बसला याचा. आणि आम्ही बराच वेळ तिथं त्यांना रिक्वेस्ट करत होतो, आमच्याकडं 3 लाख रुपये अमाऊंट आहे, आम्ही ती तुम्हाला बिलिंग काउंटरला आम्ही आता जण भरतो, त्यांना विनंती करत होतो. तरीही त्यांनी त्याची काही गांभीर्याने दखल घेतली नाही. आम्ही कंटिन्यू ते बिलिंग काउंटरला जवळपास बरेच वेळ आम्ही बसलो होतो. तुम्ही तिथे सीसीटीव्ही पण चेक करू शकता. तिथं आम्ही बराच वेळ त्यांना रिक्वेस्ट करत होतो. तर तिथले जे आपले सुश्रुत धैसार हे सर जे त्यांनी तिथं फोन करून सांगितलं जो पण 10 लाख रुपये देत नाही तोपर्यंत आपण त्यांना ऍडमिशन फॉर्म भरून देऊ शकत नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं. बरोबर आहे. काय घडलं हे तर आपण सांगितलं. मात्र स्वप्नील नहार यांना मला पुन्हा एकदा प्रश्न करायचा आहे. स्वप्नील नहारजी, जे काय घडलं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि अक्षय पाटे सुद्धा आहेत. मात्र ज्यावेळेला इतके कॉम्प्लिकेशन्स होते आणि हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर अतिशय धक्का बसलेल्या सगळ्यांना, मात्र रुग्णालय प्रशासनानं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याची सत्यता कितपत आहे? स्वप्नील नहारजी.
रुग्णालय प्रशासनाने जी काय आज अहवाल वगैरे जे काय दिला आहे, हा तर म्हणजे थोडक्यात की आहे ना, स्वतःलाच क्लीन चिट देणं, ते चोरांनी सांगायचं मी चोर नाहीये, बर. असा हा प्रकार आहे. आणि थोडक्यात तुम्ही सगळा घटनाक्रम जाणून घेतला, सगळ्या गोष्टी झाल्या, तुमचं काहीच चुकलं नाही का हो? तुमच्या डॉक्टर घैसासांचं काहीच चुकलं नाही. सकाळी 7-7:30 वाजता फोन करतो माणूस, तुमच्याकडे तुम्ही यायला सांगता, त्याच्यानंतर तुम्ही काहीच ट्रीटमेंट करत नाही, बेसिक त्याला सलाईन लावत नाही, तुमचं काहीच चुकलं नाही. कुठल्या गेंड्याची कातडी तुम्ही पांघरून हे सगळं जे काय ना प्रसंग मांडताय? आमच्याकडे आम्ही सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले मसलत घेऊन हा अहवाल मांडलाय. हा अहवाल जेवढा तुम्ही फास्ट मांडलाय ना, तेवढ्या फास्ट जर ना तुम्ही जर ट्रीटमेंट वगैरे सगळ्या गोष्टी केल्या असत्या ना, कदाचित हा दिवसच पाहायला मिळाला नसता. आज कदाचित आमच्या बहिणी आमच्या बरोबर असल्या असत्या. या सगळ्या गोष्टी आहेत. हा अहवाल पूर्णपणे आम्ही कुटुंबीय फेटाळतो, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. बरोबर आहे. अहवाल आपण नाकारता आणि तो फेटाळून लावताय. माझे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे मी जाईल. दीपक सर, आपली जी आरोग्य व्यवस्था आहे, आरोग्य मंत्रालय आहे, तेच आता खाटेवरती आहे का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. कारण इतकं सगळं घडल्यानंतर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येणं गरजेचं होतं, या प्रकरणाची तेवढी दखल घेणं गरजेचं होतं. आणि माध्यमांसमोर जर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं तर कदाचित रुग्णालय प्रशासन असेल ते योग्य की अयोग्य हे येणारा काळ ठरवेलच. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एकच नव्हे तर अशा अनेक मृत्यूंना सामोरं जाणाऱ्या महिला आणि आया आपण पाहताना दिसत आहेत. मग दीपक सावंतजी, आरोग्यमंत्री म्हणून आपल्या आरोग्यमंत्र्यांची खरोखर काही जबाबदारी नाही का? अजूनही आपण कसली वाट पाहतोय? नाही, हे जे काही सगळं घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे, इनह्युमन आहे असं मी माझ्या शब्दात सांगेन. की माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे, चौकशी होईल, सगळं होईल, पण त्या पीडित महिलेचा मात्र जीव गेला हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी संवेदनशीलतेने या प्रसंगाकडे बघितलं पाहिजे. अशा प्रकारच्या आपण म्हणाला घटना घडतात, हो घडतात घटना, पण त्यासाठी तुम्ही 10 लाख रुपयासाठी कोणाचं ऍडमिशन नाकारणं हे तर चुकीचंच आहे, 100% चुकीचं आहे. या मताशी मी 100% सहमत आहे आणि मी त्यांच्या बाजूनीच आहे बोलतोय. आणि आपण म्हणाल की माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील याच्यामध्ये चौकशी करणार आहेत असं सांगितलेलं आहे, असं मी टीव्हीवरतीच पाहिलं, आपल्या माध्यमातून पाहिलं. आणि मला वाटतं की आरोग्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी, चौघांची कमिटी नेमलेली आहे. निश्चितपणे ही कमिटी ठराविक टाइम फ्रेम मध्ये याचा अहवाल देणं आवश्यक आहे. 4 दिवसात, 5 दिवसात, 8 दिवसात अहवाल लांबवता कामा नये असे माझं नम्र प्रार्थना आहे. बरोबर आहे. चौकशी समिती या अनुषंगानं अक्षय आणि स्वप्नील यांची देखील बाजू आपण जाणून घेऊयात. मात्र तत्पूर्वी डॉक्टर तुषार पालवे आपल्यासोबत आहेत, स्त्रीरोगतज्ञ. डॉक्टर तुषार, आजही समाजामध्ये बाळ होणं याला खरं तर दैवी देणगी समजलं जातं. त्यासाठी अपरिमित अशा प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात. अनेक दुर्दैवी कुटुंब असतात ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेऊन मग नंतर मातृत्व त्यांना प्रदान होत असतं. मात्र मातृत्वाचा जो काळ असतो आणि ज्यावेळेला प्रसूती काळ असतो तो एखाद्याच्या जीवावरती बेतू शकतो. अशा वेळेला डॉक्टरांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे आणि त्या स्त्रीची जबाबदारी किती महत्त्वाची आहे की निरोगी अशा प्रकारचं अपत्य असताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणं. डॉक्टर तुषार. हो, आपलं बरोबर आहे. आता आपण 2025 मध्ये आहोत. या वर्षामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये जर आपण एखाद्या महिलेचा जीव वाचवू शकलो नाही तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि मूल होणं हे तिच्यासाठी किंवा तिच्या फॅमिलीसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. आणि या वेळी असं घडणं तर खूपच चुकीचं आहे. पुणे ही खूप मोठी सिटी आहे. पुणे, मुंबई, मेट्रोपॉलिटन सिटी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तिकडे. प्रेग्नन्सी ती खरीच हाय रिस्क होती, ट्विन प्रेग्नन्सी हाय रिस्क असते. आणि जे काही मी हिस्ट्री वाचली की तिचं 2022 मध्ये सर्जरी झालं होतं तिचं, ती प्रेग्नन्सी हाय रिस्क होतीच. आणि ती असं नव्हतं की ती त्या हॉस्पिटल दाखवत नव्हती, ती पहिल्या दुसरीकडे हॉस्पिटल दाखवत होती ती रुग्ण, तर ती तिचा फॉलोअप ठेवत होती. पण जे काय घडलं ते अतिशय दुर्दैवी घडलं. आणि इथे जबाबदारी तर आहे, म्हणजे आपल्या हेल्थ सिस्टीमला पण जबाबदारी घेतली पाहिजे. आणि पुढे असं होऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. स्वप्नील, आपल्याकडे मी येणार आहे यावेळेला.
चौकशी समिती स्थापित करण्यात आलेली आहे. चौकशी होईलही. रुग्णालय प्रशासनाची ही चौकशी समिती आहे. दुसरीकडे प्रशासनाची देखील चौकशी समिती आहे. किती चौकशी समितींचे अहवाल पुढे आले, किती लोकांना न्याय मिळाला, किती लोकांना आत्तापर्यंत हवं त्या प्रकारचं न्याय मिळून त्यांना कुठेतरी कम्पन्सेशन मिळावं असं झालेलं नाही आहे. चौकशी समितीनं तुमचं समाधान होणार आहे का? तुमच्या मित्राच्या कुटुंबियांचं समाधान होणार आहे का? चौकशी समिती सरकार ज्या काही गोष्टी करेल आणि ज्या काही गोष्टी समोर येतील तर त्याच्यामुळे एक या गोष्टींना चाप बसेल असं मला वाटतं. बरं. आणि आता ही जी मुवमेंट आहे ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे. मला नाही वाटत कुठल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा अहवाल असू दे की कुठल्या सरकारचा अहवाल असू दे, इथे आज जर तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघितले ना, असंख्य केसेस समोर आलेले आहेत. लोक स्वतः येऊन सांगतायत आमच्यावर हे घडलं, आमच्यावर हे घडलं, आमच्यावर हे घडलं. या एका हॉस्पिटल बद्दल नाही, वेगवेगळ्या हॉस्पिटल बद्दल लोक बोलतायत. ही आम्ही कुठल्याही हॉस्पिटलच्या विरुद्ध किंवा कुठल्याही डॉक्टरच्या विरुद्ध असं नाही, आम्ही या वृत्तीच्या विरोधात आहोत. आणि लोक आता विचार करतील, लोक भविष्यात डॉक्टर सुद्धा विचार करतील. मग अशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं एखाद्या घरामध्ये बेबी होणं किती महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या अहवालामध्ये मांडलं की बाबा एवढं रिस्की होतं, सगळ्या गोष्टी होत्या. का हो, तुमची बायको प्रेग्नेंट झाल्यावरती तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन नाही जात का? प्रत्येक महिन्याच्या सोनोग्राफी रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे. प्रत्येक गोष्टी आम्ही आमच्या बहिणींसाठी केल्यात. सुशांतनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. 6 महिने तुमच्या हॉस्पिटलमध्ये ती आली नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला का या गोष्टीचा? तुम्ही म्हणताय 6 महिने आमच्याकडे आली नाही. 6 महिन्याचे सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. तुम्हाला सकाळी 7-7:30 वाजता फोन केला. आणि मुळात तुम्ही ना ही चर्चा भिरकोट आहे कुठं? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आम्ही तुम्हाला रिसीट दाखवली 10 लाख रुपयाची. तुम्ही काय दाखवताय? तुम्ही स्वतः अहवाल देताय का? तुम्ही क्लीन शीट आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी आहात. अहो, तुम्ही आमच्या बहिणींना तिथे ऍडमिशन केल्यावरती सीसीटीव्ही मध्ये दिसेल गाऊन घातलाय. तुम्ही ऑपरेशनसाठी त्यांचं शेविंग केलंय, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, थोडी मानसिकता थोडी आपण आहे ना जरा बघावी आणि त्यानुसार गोष्टी मांडाव्या. आणि कुठलाही अहवाल वगैरे, आमचा पूर्ण न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे, सरकारवरती विश्वास आहे, अहवाल येईल. पण सगळ्यात महत्वाचं गोष्ट की जनतेनी याच्यासाठी जे काय जनतेच्या काय ज्या प्रतिक्रिया उमटतायत त्याच्यातच या सगळ्या गोष्टीचं धोतक आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र याची चौकशी होईल, न्याय मिळेल अशी अपेक्षा करूयात. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या चौकशी समितीनं अतिशय धक्कादायक स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा की मातृत्व त्यांच्यासाठी योग्य नव्हतं, त्यातही जीव धोक्यात होता. दुसरा महत्त्वाचा अहवालातला आणखी एक भाग म्हणजे की कुठल्याही प्रकारची 6 महिन्यांची ट्रीटमेंट घेण्यात आलेली नव्हती. त्या संदर्भातले रिपोर्ट या कुटुंबियांकडे आहे का? अक्षय पाटे या संदर्भातलं उत्तर देतील. मला एक प्रश्न अक्षय आपल्याला विचारायचा आहे. डॉक्टरांचं किंवा रुग्णालय प्रशासनाचं एक थेटपणे म्हणणं आहे की गेले कित्येक दिवस 6 महिने आमच्याकडे येऊन कुठल्याही प्रकारचं चेकअप करण्यात आलेलं नव्हतं. मात्र ज्या वेळेला ॲडमिट करण्याची वेळ आली त्यावेळेला आणखी एक धक्कादायक बाब घडली की रुग्णाच्या समोरच पैशांची मागणी करण्यात आली. असं जे म्हणण्यात येत आहे ते कितपत खरं आहे? अक्षय. काय झालं सर, सुरुवातीला 2022ला ज्यावेळेस की त्यांच्या पोटाचं ऑपरेशन वगैरे झालं त्यावेळेस तेच डॉक्टर होते जे तेच देसाई सर होते, तर त्यांनी ते ऑपरेशन केलं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता पूर्णपणे ते रिपोर्ट होते ते नॉर्मल आले होते, एकदम क्लिअर होते, नॉर्मल होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर बेबी प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला IVFच करावं लागेल, हाच तुमच्याकडे पर्याय आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस. तर त्यांनी हा पर्याय सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचा रेफरन्स आम्हाला दिला. त्यांच्या एक मनीषा घेसास म्हणून एक त्या मॅडम होत्या ज्या की त्यांच्याच पत्नी होत्या. त्यांचं एक IVF हॉस्पिटल आहे, त्यांचा त्यांनी ते रेफरन्स दिला आम्हाला. त्यांनी त्यांच्याकडे जायला सांगितलं. तर आम्ही ऍक्च्युली रेशो बघितला IVFचा, कुठे चांगल्या पर्सेंटेजमध्ये चांगल्या याच्यामध्ये IVF कुठं प्रोसेस 100% सक्सेसफुल होऊ शकतं हा रेशो बघितला आम्ही. तर आम्हाला ती इंदिरा हॉस्पिटल आहे विमाननगरला, तिथं आम्हाला चांगली ट्रीटमेंट भेटली. तर आम्ही 6 महिने कंटिन्यू आम्ही तिथे ट्रीटमेंट घेत होतो. तर आम्ही तिथे ट्रीटमेंट घेत असताना मागच्या 15 मार्चला आम्हाला त्यांनी तिथं सांगितलं बाबा आम्हाला कुठेतरी आता 7 मंथची जर आम्हाला डिलिव्हरी करायला सांगितली तर ते डिलिव्हरी नंतर आम्हाला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं की बेबीला NICU मध्ये आपल्याला शिफ्ट करावं लागेल. तर आम्हाला ज्या आम्ही हॉस्पिटल इंदिरा हॉस्पिटलमध्ये जिथे ऍडमिट होतो त्या हॉस्पिटलमध्ये NICU ची तिथं हे नव्हतं.
तिथे अवेलेबल नव्हतं, एनआयसीयू मध्ये बेबी ठेवायचं तिथं काय ऑप्शन नव्हतं, म्हणून त्यांनी आम्हाला खराडीचं मदरहुड हॉस्पिटल आम्हाला सजेशन दिलं होतं. पण इथला प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे तिथला आम्हाला खर्च हा भला मोठा वाटत होता. त्यामुळे आम्ही आमच्या जवळच्या दिनांक हॉस्पिटलमध्ये आम्ही तिथं जाण्याचं आम्ही हे केलं. तर तिथं आम्ही गेलो 15 मार्चला आम्ही तिथे गेलो. त्या डॉक्टरांना आम्ही सगळी हिस्ट्री सांगितली, फाईल त्यांच्या समोर ठेवली. डॉक्टर शीतल घैसास यांना आम्ही ही सगळी फाईल आम्ही त्यांच्याकडे सबमिट केली. त्यांना हिस्ट्री सगळी सांगितली. त्यांनी आमच्याकडे त्यांनी दिलेली आमच्याकडे रिसिप्ट पण आहे की त्यांनी तिथं लिहून दिली कोणत्या डेटला आम्ही तिथे गेलो, त्यांनी काय काय तिथे चेकअप केले. तिथून पुढे आम्हाला त्यांनी त्याच्यावर लिहून पण दिले, तुम्ही नंतर तुम्ही व्हिजिट करू शकता. 2 एप्रिलला तुम्ही परत व्हिजिटला या म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण 2 एप्रिलच्या अगोदरच त्या आमच्या वहिनींना त्रास झाला. तर त्यानंतर आम्ही तिथे गेलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अर्जंट तुम्हाला प्रेग्नन्सी करावं लागेल. तिथून पुढे हे त्यांनी पैशाची डिमांड ठेवली. ती पैशाची डिमांड आमच्या वहिनींच्या समोरच त्यांनी मांडली गेली. त्यामुळे वहिनीने एवढा धक्का बसला. तिथं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो 3 लाख रुपये आहे तुम्ही घ्या आणि पेशंटला तुम्ही वाचवा. आता पेशंटची ऍटलीस्ट तुम्ही ट्रीटमेंट तरी चालू करा. आम्हाला वेळ पडली तर आम्ही वेळ प्रसंगी आमची शेती विकून आम्ही पैसे उभारू, असं आम्ही त्यांना केळकर सरांना मी रिक्वेस्ट पण केली. केळकर सर म्हणजे ठीक आहे मी बोलून घेतो एवढं बोलले. नंतर त्यांनी केळकर सरांनी फोन घ्यायचं बंद केलं. डॉक्टर केसास पण त्यांनी पण आमचे फोन उचलले नाही. त्यांनी खूप असं तकलीफ दिली. तर तिथून पुढे आम्ही पेशंट आम्हाला जवळपास तिथे 2-2.5-3 तास आमचे तिथं गेले. तिथून आम्ही निर्णय घेतला की पेशंटला इथं आम्ही पेशंट एवढं पेन मध्ये होता, पेशंटला एवढा त्रास होत होता, पेशंटचं ब्लडिंग होत होतं. तर आम्हाला काही उपचार त्यांनी आम्हाला ससूनचा पर्याय दाखवला, तिकडे चांगले उपचार होतात असं सांगितलं. आम्हाला कोणताही एनआयसीयूचं कुठं भेटते आम्ही बघत होतो. एनआयसीयूवर ससूनला गेलं असतं परिस्थिती फक्त आम्हाला खूप वाईट वाटलं. तर आम्ही तिथून आम्ही सूर्य हॉस्पिटल म्हणून आहे वाकडला तिकडे धाव घेतली. तिथे गेले असता आम्हाला तिथे चांगल्या प्रकारे आणि तिथे आम्हाला चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीटमेंट भेटली. चांगलं तिथं आमच्या वहिनींचं चांगली डिलिव्हरी झाली. बेबी चांगले झाले. साधारण 1-2 तासानंतर वहिनींना त्रास व्हायला लागला. वहिनींना ते हृदय बंद पडायला लागलं. परत तिथून हृदय बंद पडते म्हणून त्यांना आम्ही तिथून मणिपाल हॉस्पिटलला त्या सूर्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्सने त्यांनीच तिकडे शिफ्ट केलं. मणिपाल हॉस्पिटलला कार्डिओ स्पेशलिस्ट त्या जोशी सरांच्या नावाने तिकडे शिफ्ट केलं. तिथून पुढे ते 2 दिवस त्यांना थोडंसं हे होतं की जिथं हृदय बंद पडत तिथं ब्रेनकडे त्यांनी रक्तप्रवाह केलं नसल्यामुळे त्यांनी ते ब्रेन डेड असं त्यांनी तिथं घोषित केलं. पण जर ही जी पळापळ आम्ही केली तिथं जर ते दिनानाथला एका छताखाली सगळे जर ट्रीटमेंट झाली असते तर आज वहिनी आमच्यासोबत असत्या. कदाचित अशी ही वेळ आमच्यावर आली नसती. त्या 2 चिमुकल्या बाळांना आज त्यांच्या मातृत्वाचं प्रेम जे आहे ते गमावलं गेलं. त्यांच्या त्या डॉक्टरांच्या चुकीमुळे सगळं झालेलं आहे. आणि नक्कीच त्याचा ना त्या डॉक्टरांना ह्याचा ना नक्कीच त्या डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. डॉक्टरांना कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आपण अक्षय आणि स्वप्नील दोघेही करत आहात. निश्चित मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. दीपक सावंतांना मला प्रश्न विचारायचा आहे. जे काय घडलं तर तनिषा भिसे शेवटच्या क्षणापर्यंत अक्षरशः लढत होत्या, एक चांगली ट्रीटमेंट मिळेल यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे प्रयत्न सुरू होते. अशा वेळेला जीव महत्त्वाचा की पैसा महत्त्वाचा हे पुन्हा एकदा डॉक्टरांना किंवा रुग्णालय प्रशासनाला आठवण करून द्यायची वेळ यावी महाराष्ट्रात. तेच सांगितलं ना की ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून मी पहिल्याच ह्याच्यात सांगितलं की इट इज इनह्युमन, अमानवी आहे की एखादा पेशंट ज्यावेळी ब्लिडिंग स्टेजमध्ये तुमच्याकडे येतो त्यावेळी त्याच्यावरती पहिली उपचार करायला पाहिजे. तो पेशंट शॉकमध्ये जातोय, त्याचं हृदय बंद पडते आहे. त्यावेळी जर तुम्ही अशा प्रकारची जर असंवेदनशीलता दाखवली तर त्याला काय, चुकीला माफी नाहीये. त्यामुळे हे अतिशय अमानवी आहे असं मला वाटतं. बरं, अमानवीय कृत्य जर झालं असेल आणि आता हे सिद्ध होणार असेल तर जे कोण दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई सरकार करेल. ऑफकोर्स करायलाच पाहिजे कारवाई. जे कोणी असेल, जे कायद्यात बसत असेल, जो काही IMAचा ऍक्ट सांगत असेल, जे काही बाकीच्या म्हणजे कोर्टाचा जो काही नियम असेल त्याप्रमाणे कारवाई तर होईलच ना. त्याच्यात काही माझ्या मनात शंका नाहीये. पण अशा प्रकारच्या कारवाई झाल्या, फक्त ती चौकशी, माझं म्हणणं असंच आहे की ती चौकशी ठराविक वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे आणि त्याचा रिपोर्ट बाहेर यायला पाहिजे. बरोबर आहे, ही सरकारची जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. डिले होता कामा नये. खरोखर त्याच्यात डिले होता कामा नये. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पालवे यांचं मत मला जाणून घ्यायचं आहे.
प्रत्येक स्त्रीला मातृत्व हे हवंच असतं आणि मातृत्वाची कंडिशन ही काय असते हे प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबियांना माहिती असतं. मात्र जर अशा प्रकारची फरफट होत असेल, जीवाच्या आकांतानं बाळ हवंच हा जर अट्टहास असेल, अनेक वेळा डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचंही पालन होतं की नाही याचा विचार आता समाजात होणं गरजेचं आहे का डॉक्टर तुषार? हो, नातेवाईकांनी जी हिस्ट्री सांगितली त्याच्यावरून दोन गोष्टी क्लिअर होतात. एक तर त्यांनी डॉक्टरचा फॉलोअप बरोबर ठेवलेला आहे. भले त्यांनी त्या हॉस्पिटलला दुसऱ्या हॉस्पिटल दाखवलेलं आहे आणि प्रॉपर फॉलोअप, सोनोग्राफी सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी जेव्हा ते डॉक्टरकडे दाखवायला गेले डिलिव्हरीच्या वेळी किंवा जेव्हा त्यांना ब्लिडिंग होत होतं तेव्हा ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं होतं आणि टाइम वेस्ट करणं खूप चुकीची गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या महिलेला डिलिव्हरीच्या वेळी ब्लिडिंग होते तर टाइम खूप महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिट सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्या अशा स्टेजमध्ये जर ती महिला 3 हॉस्पिटल फिरते तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रेग्नन्सी ती खरंच हाय रिस्क होती. ट्विन प्रेग्नन्सी होती. तिला पहिले सर्जरी झाली होती 2022 मध्ये. ब्लड प्रेशर होतं, प्लासेंटाचा पण प्रॉब्लेम होता. या सगळ्या गोष्टी होत्या. ती प्रेग्नन्सी हाय रिस्क होतीच. पण अशा कंडिशन मध्ये टाइम वेस्ट होणं सिस्टीम मध्ये खूप चुकीची गोष्ट आहे. तर टाइम वेस्ट नसता झाला तर एखाद्या वेळा ती आता आपल्याबरोबर असती. बरोबर आहे. अक्षय पाटीलना मला पुढचा प्रश्न करायचा आहे की या सगळ्या घडामोडी पुण्यासारख्या एका सांस्कृतिक शहरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात. दुर्दैव एवढंच आहे की आपण त्यांना वाचवू शकलो नाही. मात्र हे शक्य होतं डॉक्टरांकडून, रुग्णालय प्रशासनाकडून किती हलगर्जीपणा करण्यात आला आणि दोषींवरती काय कारवाई व्हायला हवी असं आपलं मत आहे. अक्षय, सर कसं आहे, तिथं जी ट्रीटमेंट ती दिनांत हॉस्पिटलला तर वेळीच तिथं ट्रीटमेंट जर केली असती ना तर नक्कीच आज आमच्या वहीन आमच्या सोबत असतं. त्याचं रिझन असं की तिथं सर्व ट्रीटमेंट तिथं होते पण आम्हाला तिथं सूर्यानंतर तिथं मणिपाल हॉस्पिटल वगैरे शिफ्ट करावं लागलं. एवढी आमची पळापळ झाली नसती, वहिनीचे एवढे हाल झाले नसते. आणि वहिनींना ते डॉक्टरांनी ऍक्च्युली सर कसं की त्या पेशंटला कधीही त्या डॉक्टरनी ह्या फायनान्शियल गोष्टी त्यांच्या पुढे एक्सपोज करायच्या नसतात. त्यांना ऍक्च्युली कॉमन सेन्सनी त्यांनी खरंच त्यांना मला एवढा राग येतो, त्यांचा प्रचंड राग येतोय. एवढे मी त्यांच्या पुढे सांगितलं, त्यांना एवढा धक्का बसला. त्यांचा आधीच बीपी हाय लो होत होता तर त्यांनी त्याची ती गांभीर्याने ती न बघितल्यामुळे त्यांनी ऍक्च्युली आम्ही वहिनींना त्याचा खूप त्रास झाला आणि ते त्यांनी ती जी धावपळ जी झाली त्यांना ते ऍक्च्युली प्रचंड होते. आम्ही ती बघितली, त्यांना ब्लडिंग होत होतं, त्यांचं पेन होत होतं. तुम्ही जर बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितलं त्यांची त्या वॉर्डमध्ये रडत फिरत होत्या. तिथं त्यांना तिथं कोणी बघत नव्हतं. गेले 2 तास तिथं आम्ही त्यांच्या पैशाची अरेंजमेंट करत होतो. त्यांना कित्येक वरिष्ठांचे फोन केले. सर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो, सर अशी कंडिशन आहे, तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. त्यांनी सलाईन पण लावली नाही, त्यांनी पेशंटला थोडी चेक पण केलं नाही, त्यांनी काही त्याच्यावरती ट्रीटमेंट एक गोळी पण ते म्हटले तुमच्यात काही गोळ्या असतील पोलिसच्या तर ते तुम्ही तिथं द्या म्हणून. तर त्यांना तिथं पेन किलर दिली गेली. आमच्याकडची होती जी जुन्या हॉस्पिटलमध्ये दिली होती त्या गोळी त्यांना विचारून दिली गेली. बरोबर आहे स्वप्नीलजी, अतिशय भयंकर हा सगळा प्रकार आहे. दीपक सावंतांकडे मी पुन्हा एकदा जाणार आहे. मात्र तत्पूर्वी या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे त्यांनी आतापर्यंत अनेक वेळेला देण्यात आलेली थकबाकी जी आहे ती भरलेली नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. जवळपास 57 कोटी रुपये हा टॅक्स त्यांनी आतापर्यंत भरला नसल्याचं यापर्यंत आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 27 कोटींची ही संपूर्ण रक्कम असल्याचं देखील समोर आलेलं आहे. दीपक सावंतांकडे जाईल. दीपकजी, आता रुग्णालय प्रशासन, त्यांच्या असलेल्या चुका, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गोष्टी हे सगळं हळूहळू आपोआपच पुढे येईलच. मात्र दीपक सावंतजी, ज्या वेळेला कुणी डॉक्टर होत असतं त्या संदर्भात ते कुठल्याही प्रकारची जी आहे ती मागणी करताना दिसून येत असतात. तर डॉक्टर होत असताना अनेक वेळेला एक गोष्ट असते की त्यांनी सगळ्यात आधी डॉक्टर होण्याच्या आधी रुग्णांची सेवा आम्ही करणार अशा प्रकारे थेटपणे त्यांना शपथ देण्यात आलेली असते. या शपथेचा आज विसर पडला का? जुने जे गाव, पाडे, वस्त्या असतात त्या ठिकाणी मात्र अशा घटना घडत असतात असं आपल्याला दीपकजी वाटतं का? नाही, डॉक्टरांना एक हिपोक्रेटिक ओथ ज्याला आम्ही म्हणतो ती हिपोक्रेटिक ओथ घ्यावी लागते की मी माझ्या रुग्णांना न्याय देईन अशा स्वरूपाची ती ओथ असते. आणि आता एक खरं म्हणजे एक प्रोफेशनलिझम इतकं आलेलं आहे मेडिकल प्रोफेशनमध्ये देखील आणि बाकीच्या ह्याच्यात पण आलेला आहे, बाकीच्या क्षेत्रात पण आलेला आहे. हा प्रोफेशनलिझम आपल्याला किल करतोय की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे.
आणि यामुळे जर या हॉस्पिटल प्रशासनाने जर काही कोटी रुपये जर सरकारचे थकवले असेल तर ते हॉस्पिटल मला वाटते धर्मादाय रुग्णांच्या मुळेच आहे. म्हणजे जे धर्मादाय रुग्णालयांची जी कॅटेगरी आहे त्यामध्ये ते मोडते आहे, कारण त्यांना जागा मोफत दिली आहे, बाकीच्या गोष्टी मोफत दिलेल्या आहेत. तर मला वाटते त्यानुसार देखील त्यांच्यावरती कारवाई होईलच. पण तरी दुसरी देखील गोष्ट ज्यावेळेला अशी आहे की प्रत्येक त्यांना काही बाळासाठी बेड 10 राखून ठेवावे लाख लागतात. म्हणजे 20 लाख रुपयांची मागणी होते, हे अशा ठिकाणी शोभतं का? नाही, अशोभनीय आहे. बघा, मी सांगतो की त्यांनी त्या मुलांना NICU म्हणजे निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्येच जावं लागेल अशी धारणा करून त्यांनी ते 10 लाख रुपये अगोदरच वसूल करतायत. ते उद्या किती पैसे लागतील हे माहिती नाहीये, पण तुम्हाला जर ते 2-2.5 लाख 1 लाख जे काय असतील ते डिपॉझिट जर तुमच्याकडे द्यायचे तर तुम्ही पहिल्यांदा ट्रीटमेंट सुरू कराय. मी तर असं म्हणेन की जर ती तुमची पेशंट होती, जर त्या पेशंटनी तुमच्याकडे IVF करून घेतलं असेल खाजगीमध्ये, तर तुमचं हे नैतिक कर्तव्य आहे की तिला प्रेग्नन्सी तिची सुखरूप कशी व्हावी हे डॉक्टरांनी आपल्या घेतलेल्या शपथेप्रमाणे ते मान्य व्हायला पाहिजे. पण ते मान्य झालं नसल्याचं स्पष्ट होताना दिसतंय दीपक सर. चुकीचं आहे. आपल्याकडे मी पुन्हा एकदा येणारच आहे. स्पष्ट होते तेच सांगतो ना. म्हणजे त्यांनी हिपोक्रेटिक ओथचा भंग केलेला आहे. बरोबर. जी काही हिपोक्रेटिक ओथ घेतलेली आहे त्याचा भंग केलेला आहे. त्यामुळे ही इज लायबल. म्हणजे त्यांना बरोबर आहे. डॉक्टरांवरती कारवाई होणं गरजेचं आहे का याचं एक थोडक्यात उदाहरण आपण देताना दिसतंय. निश्चितच आपल्याकडे पुन्हा एकदा येईल मी यावेळेला. मात्र मृत महिलेची नणंद ज्या आहेत त्या स्वतः प्रियंका पाटे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर प्रियंकाजी, आज एक महत्त्वाचा प्रश्न की स्त्रीत्व, त्यानंतर असलेलं मातृत्व आणि मग 2 चिमुडींना जन्म देणं आणि त्यानंतर या जगाचा निरोप घेणं, आपल्या आईचा साधा चेहराही न बघता येणं, किती दुर्दैवी घटनेच्या तुम्ही साक्षीदार आहात. प्रियंकाजी, हॅलो. बोला. हा, मी सगळ्या ज्या या गोष्टी झाल्या त्याला मी साक्षीदार आहे. त्या सगळ्या मी समोर बघितलेल्या आहेत गोष्टी. काय काय घडलं होतं महाराष्ट्राला कळू देत की डॉक्टर्स, रुग्णालय प्रशासन, मिळालेली वागणूक. 28 तारखेला आम्ही सकाळी डॉक्टर घैसास यांना फोन केला 7:30-8 वाजता. पेशंटची कंडिशन सांगितली. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हॉस्पिटलला घेऊन या. आल्यानंतर आम्ही 9च्या दरम्यान इमर्जन्सी डिपार्टमेंटला आलो. त्यांनी BP वगैरे चेक केला. त्याच्यानंतर त्यांनी पेशंटला तिकडे 3ऱ्या मजल्यावरती शिफ्ट करायला सांगितलं. नवीन बिल्डिंग 3ऱ्या मजल्यावरती शिफ्ट करायला सांगितलं. असिस्टमेंट रूमला गेले. तिथे 4 बेड असतात, तिथे डॉक्टर सिस्टर असतात. असिस्टमेंट रूमला गेल्यानंतर पेशंटला ड्रेस दिला हॉस्पिटलचा घालायला. त्यांनी चेक केलं, म्हणजे फिटल हार्ट रेट वगैरे ते सगळं चेक केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या काही खाऊ पिऊ नका, आपल्याला इमर्जन्सी आपल्याला सीझर करायला लागू शकतं, तर तोपर्यंत काही खाऊ नका. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो. मी, माझा भाऊ, माझी वहिनी. डॉक्टरांनी चेक केल्यानंतर सांगितलं की प्रेग्नन्सी हाय रिस्क आहे. BP जरा वाढतोय पेशंटच्या पोटात दुखतंय आणि पेशंटला ब्लिडिंग होतंय. त्याच्यामुळे आपल्याला आता लगेच सीझर करावं लागेल. तुम्हाला एकूण 20 लाख रुपये खर्च येणार आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि हे सगळं पेशंट समोरच सांगितलं. आमच्या जे बहिणी आहेत त्यांच्या समोरच सांगितलं. त्यांना माहिती आहे, त्यांना दिसतंय पेशंटची कशी कंडिशन आहे, त्यांचा BP पण जरा वाढतोय, तर आपण हे नाही सांगायला पाहिजे त्यांच्यासमोर. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही 10 लाख रुपये डिपॉझिट करा. जर तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही नाही कॅपेबल तेवढे, तर तुम्ही ससून हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता. ससून हॉस्पिटलला पण चांगली ट्रीटमेंट होते. हे तुम्ही त्या एका आईसमोर सांगताय की जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही ससून हॉस्पिटलला घेऊन जा. तेवढं सांगून निघून गेले. एक माणुसकी नावाचा प्रकार की आपण एका सायकोलॉजिकली पेशंटला शांत करतो की असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. एक आई, तिला पोटात दुखतंय, ब्लिडिंग होतंय, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, जरा तिचा BP वाढतोय आणि तुम्ही तिला सांगून लगेच निघून जाता. त्यानंतर आम्ही बाहेर घेऊन आलो. मे बी CCTV मध्ये दिसलं असेल आणि डॉक्टर आले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना घेऊन गेलो. त्यानंतर खूप बहिणी रडल्या. असिस्टमेंट रूम मध्ये गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे 3 लाख रुपये घेऊन गेलो. एका तासामध्ये आम्ही 3 लाख रुपये अरेंज केले आणि 3 लाख रुपये घेऊन बिलिंग डिपार्टमेंटला गेलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला डॉक्टर घैसास यांनी सांगितलं आहे डिपॉझिट घेतल्याशिवाय, जेवढं सांगितलं तेवढं डिपॉझिट घेतल्याशिवाय आम्ही ऍडमिशन काय करू शकणार नाही. आम्ही त्यांना सांगितलं की आता ऍटलिस्ट
3 लाख रुपये भरून आमच्या पेशंटवरची ट्रीटमेंट चालू करा. पेशंटला ब्लिडिंग होतंय, त्याचा बीपी जरा हाय होतोय आणि त्याच्या पोटातही दुखतंय, फक्त तुम्ही प्रायमरी ट्रीटमेंट चालू करा. आम्ही आता 3 लाख रुपये भरतो. तरी ते बोलले की आम्ही त्यांना एवढं पण म्हणलो की मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही मदत आणतोय, डॉक्टर केळकर सरांना आम्ही कॉन्टॅक्ट करतोय, आमदार साहेबांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो. आमदार साहेबांनी सांगताय तुम्ही कुणाला सांगताय, काय सांगताय, मुख्यमंत्र्यांनी तर 1-2 लाख रुपये येतील, त्याच्यावरती येणार नाही, तुम्हाला पैसे भरायला लागतील. आम्हाला डॉक्टर सुश्रुत घैसास सरांची ऑर्डर आहे की डिपॉझिट घेतल्याशिवाय ऍडमिशन करायचं नाही. ठीक आहे, तेवढं सगळं आहे, ते सगळं सीसीटीव्ही मध्ये कॅच झालं असेल. तिकडून वरती गेल्यानंतर बहिणीला ब्लिडिंग होत होतं. मी डॉक्टरांना इन्फॉर्म केलं. डॉक्टरांनी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ऍटलीस्ट इंट्राकॅप लावून त्यांना ब्लिडिंग थांबण्याचं इंजेक्शन वगैरे द्या. त्यांनी काय सांगितलं आम्हाला की जोपर्यंत फाईल होत नाही, जोपर्यंत ऍडमिशन होत नाही, आम्ही ह्याची कुठलीही प्रोसेस करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही डिपॉझिट करत नाही तोपर्यंत कुठली प्रोसेस होऊ शकत नाही. आम्हाला असं डॉक्टर घैसास यांनी सांगितलेलं आहे तिथे त्या असेसमेंट रूम मध्ये. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं. ते बोलले की तुम्ही प्रिव्हियसली हॉस्पिटलला ब्लिडिंगसाठी जी टॅबलेट घेत होता, ब्लिडिंगसाठी जी टॅबलेट दिलेली असेल ती तुम्ही घेऊ शकता. मग आम्ही त्यांना ती दाखवली टॅबलेट आणि ती घेतली. हॉस्पिटलला असून पण आम्ही आमच्या घरची टॅबलेट घेतली. ते झाल्यानंतर बहिणीला तिकडे असेसमेंट रूम असते, त्याच्यासमोर असेसमेंट करायला सिस्टर असतात, डॉक्टर असतात. तिकडून समोरच्या ओपीडी असते. ओपीडी मध्ये चेअर आणि एक बेड असतो. आपण डॉक्टरकडे व्हिजिटला गेल्यानंतर ते ओपीडी रूम असेल, तिकडे आम्हाला शिफ्ट केलं. जोपर्यंत आमचं ऍडमिशन होत नाही, जोपर्यंत आम्ही पैसे भरत नाही, तोपर्यंत तिकडे शिफ्ट केलं. या दरम्यान कोणीच आमच्याकडे लक्ष दिलं नाही, कुठले डॉक्टरही आले नाहीत किंवा कुठली ट्रीटमेंट लगेच चालू झाली नाही की इंट्राकॅप लावून पेशंटचं पोट दुखतंय हे करा. भाऊनी केळकर सरांना फोन केलेला, त्यांना सांगितलेलं की 3 लाख रुपये देतोय आता मी, आमच्या पेशंटचं ऍडमिशन करा, प्रायमरी ट्रीटमेंट चालू करा. आधीच पेशंटचा बीपी 20 लाख रुपये ऐकून खूप हाय झाला होता. पेशंटची मानसिक स्थिती जशी खालवत चालली होती, पेशंट खूप हायपर व्हायला लागलं होतं. तरीही त्यांनी नाही ऐकलं. भाऊ एवढं पण बोलला की मी 3 लाख रुपये देऊन मी गावची जमीनही. हॅलो, बोला, मला आवाज येतो. हॅलो, ऐकू येतं? हा, मी आता 3 लाख रुपये भरतो आणि मी माझ्या गावची जमीन विकतो आणि तुम्हाला पैसे देतो. ते बोलले की ठीक आहे, काही नको करूस, मी बघतो. त्यानंतर त्या केळकर सरांनी एकही फोन त्याचा रिसिव्ह केला नाही. त्याच्यानंतर डॉक्टर घैसास यांना पण त्यांनी रिक्वेस्ट केली की प्रायमरी ट्रीटमेंट तरी चालू करा माझ्या बायकोची, तिला त्रास होतोय जरा. त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहे, तुम्ही मला का त्रास देता, तुम्हाला सांगितलंय ना डिपॉझिट झाल्याशिवाय हॉस्पिटलच्याही काही रूल्स आहेत, डिपॉझिट घेतल्याशिवाय आम्ही नाही ट्रीटमेंट चालू करू शकतो आणि तुम्ही मला त्रास देऊ नका. तुम्ही मला जर त्रास दिला अशा प्रकारे तर मी ही तुमची केस सोडेल. जर ते डॉक्टर आहेत म्हणतात की केस क्रिटिकल आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही तिथे केस सोडण्याचं कसं बोलताय ना? तुम्ही एक डॉक्टर आहात तर तुम्ही एक जीव वाचवता ना, का तुम्ही एक जीव मरण्यासाठी सोडता? ते झाल्यानंतर वहिनीचं पोट दुखायला लागलं. मी तिथल्या डॉक्टरांनाही सांगितलं, त्या ओपीडी रूम मध्येच वहिनीचं पोट दुखायला लागलं. मी डॉक्टरांना तिथलं सांगितलं की पोट दुखतंय, ट्रीटमेंट आता तरी चालू करा. तिथल्या डॉक्टरांनी काय सांगितलं, त्या डॉक्टर घैसास यांना विचारून की तुम्ही तुमच्याकडे जर एखादी पेन किलर टॅबलेट असेल तर ती घ्या टॅबलेट. तर आम्ही सांगितलं की आमच्याकडे पॅरासिटामॉल आहे. पॅरासिटामॉल टॅबलेट आम्ही आमचीच घेतली. म्हणजे तिथेही आम्ही आमचा दुसरा टॅबलेट घेतला, तरी पण त्यांनी आमच्यावरती कुठलं लक्ष दिलं नाही. 2-2.5 तास या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले. आमच्या पेशंट आधीच हायपर झालेला 20 लाख रुपये घेऊन, 20 लाख रुपये ऐकून, आपण सामान्य घरातली माणसं आहोत, 1 लाख रुपये पण आपल्यासाठी खूप असतात. तरी आम्ही तिथे 3 लाख रुपये जमा केलेले आणि दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही जमा करतो असं सांगत होतो. पेशंटला खूप जास्त हायपर व्हायला लागले, पेशंट खूप रडायला लागले. पेशंट बोलले की ठीक आहे, हे आत्ताच आपली काही उपचार करत नाही, आपल्या कशावरून आपल्या बेबीला ते सेव्ह करतील, कशावरून आपल्याला नंतर दुर्लक्ष करणार नाही, मला या हॉस्पिटलमध्ये थांबायचं नाहीये. ससून हॉस्पिटल त्यांनी सांगितले ना, आपण ससून हॉस्पिटलला जाऊ, तिथेही होतातच की उपचार. मग आम्ही तिकडनं निघालो. पेशंटनी स्वतः ड्रेस चेंज केला आणि आम्ही तिकडनं व्हीलचेअर घेऊन निघालो. व्हीलचेअर घेऊन आम्ही स्वतःच निघालो. तुम्हाला ती सीसीटीव्ही फुटेज नक्कीच प्रियंकाजी, मी आपल्याला थोडंसं थांबवतो यावेळेला, ज्या महत्वाच्या मुद्द्यावरती आपण बोलतोय. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले. प्रकाश आंबेडकरजी, चिमुकल्यांनी आपली आई गमावलेली आहे, एका कुटुंबातली महिला गेलेली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं काय केलं असा सवाल आता थेट प्रियंका पाटे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मृत महिलेची नणंद आहे, त्यांचे कुटुंबीय आहेत, आर्त हाक आहे त्यांची. आज मला सांगा, जीव महत्वाचा की पैसा महत्वाचा? रुग्णालय प्रशासन दोषी असतील तर आपण काय करणार आहात? प्रकाश आंबेडकरजी. मंगेशकर हॉस्पिटलमधली कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीनं पेशंटला उपचार उशीर झाला,
त्यानंतर जी काही एक दुर्घटना घडली ती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं एक चौकशी समिती नेमली गेली. त्या चौकशी समितीचा अहवाल पुढच्या 1-2 दिवसांमध्ये येईल बरं. आणि त्याप्रमाणे जे काही कायदेशीर त्यांच्याकडून चुका अनियमितता झालेत, खरं तर प्रत्येक डॉक्टरांचं कर्तव्य असं आहे की त्यांनी पेशंटला उपचार करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीचा उशीर झालाय तो अक्षम्य आहे आणि त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई शासनाच्या वतीनं आपण करतोय. बरोबर आहे प्रकाशजी, एक मला आपल्याला प्रश्न विचारावा असं वाटतो की चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, मात्र चौकशी समितीचा अहवाल किती दिवसात सादर करण्यासंदर्भात तुम्ही काही सूचना केलेल्या आहेत का? आज एका महिलेबाबतीत हे घडलं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा अनेक महिला आहेत की ज्यांना त्यांच्या प्रसूती काळामध्ये सुविधा नसतात आणि प्राण गमवावे लागतात. यावरती आता शासन काही मोठा निर्णय घेईल का? प्रकाशजी, आपल्या हातात आहे आरोग्य मंत्रालय. निश्चितपणानं ही घटना ही खरं तर सर्वच वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातल्या सगळ्याच संस्थांसाठी महत्वपूर्ण आहे की पेशंटला प्राधान्य द्यायचं की अन्य गोष्टींना. आणि मला असं वाटतं की याच्यावरती ज्या पद्धतीची चौकशी समिती होईल त्यानंतर निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा योग्य त्या सूचनांची अजून सुद्धा अंमलबजावणी होईल. त्याचा उपयोग निश्चितपणे अशा पद्धतीच्या घटना दुर्घटना घडू नये की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने ज्याला आपण मेडिकल निग्लिजन्सी म्हणतोय असे प्रकार होणं हे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं याच्याबद्दल अत्यंत गंभीरपणाने आम्ही कारवाई करणार आहोत. बरोबर आहे प्रकाशजी, आपण महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर यावेळेला लोकशाही मराठीच्या माध्यमातून संवाद साधता आहात. पीडित कुटुंब देखील आपल्या सोबत आहे. महाराष्ट्रातल्या तमाम या बहिणींना त्याचबरोबर या कुटुंबियांना काय आश्वस्त करू इच्छिता का? प्रियंकाजी देखील आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, आपण संवाद साधू शकता. नाही, घटना खूप दुर्दैवी झाली. माझी सगळ्या कुटुंबियांना विनंती आहे की अशा पद्धतीनं घटना कुणाच्याच कुटुंबातच नव्हे तर कुणासाठी घडू नये अशा पद्धतीची घटना झाली. परंतु या प्रसंगातून सुद्धा आपण थोडेसे सावरूया. एका बाजूला ती 2 चिमुकली जी आहेत त्या 2 चिमुकल्यांना सुद्धा आता बळ देणं, त्यांना आधार देणं आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. माझी कुटुंबियांना विनंती आहे की या दुःखातून आपण सावरूया. फक्त एकच दुर्दैवी घटनेतून भविष्य काळामध्ये असे प्रकार होऊ नयेत यासाठी मात्र राज्य शासन, सर्व राज्यातील सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सर्व वैद्यकीय विभागातील सर्व अधिकारी यांच्या वतीनं अजून काळजी घेऊन जाणं गरजेचं आहे. ते निश्चितपणे आम्ही करू. बरोबर आहे प्रकाशजी, आपण अतिशय योग्य पद्धतीनं आरोग्य मंत्रालय सांभाळता आहात आणि या संदर्भातला चौकशी अहवाल आपल्या समोर येईलही, आपण योग्य ती कारवाई कराल देखील. मात्र प्रियंकाजी, आज आरोग्य मंत्र्यांना काही प्रश्न किंवा विनंती आपल्याला करावीशी वाटतेय का? आम्हाला फक्त एवढंच वाटतं की जे डॉक्टर आहेत त्यांचं लायसन रद्द व्हायला पाहिजे. धर्मादायी हॉस्पिटल झालं पाहिजे. गोरगरिबांना मोफत उपचार झाले पाहिजे. आणि आमच्या बहिणीचा आज जीव गेलाय, असं कोणाचाही कुठल्याही व्यक्तीचा तिथे जीव जाऊ नये. पैशाअभावी किंवा कुठल्याही अभावी असं कुठल्याही व्यक्तीचा जीव जाऊ नये. आम्ही आमचा जीव वाचवू शकलो नाही. आमच्यामुळे नाही, त्या हॉस्पिटलमुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. फक्त कुणाचाही जीव असा परत जाऊ नये एवढीच विनंती. बरोबर आहे. या विनंतीबाबत आपण काही करणार आहात प्रकाश आंबेडकरजी? आपण स्वतः आश्वस्त करता महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना आणि जनतेला? निश्चितपणानं जी प्रियांकाजींची भावना आहे तीच आज महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची आहे आणि आपण सगळेजणच त्याच्याशी सहमत आहोत की एका बाजूला डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि शासकीय यंत्रणा ह्या सगळ्या लोकांच्या लोकसेवेसाठी असताना अशा पद्धतीची घटना ही दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कुठल्याही कुटुंबियांना भविष्यात त्रास होऊ नये यासाठी आम्ही सगळेच जण अत्यंत जबाबदारीने काळजी घेऊ एवढं निश्चितपणे मी आश्वस्त करतो. पण राज्यात एखादा या संदर्भातला कायदा निर्माण करण्याची आवश्यकता वाटतेय का या घटनेनंतर? यापूर्वीच या संदर्भातले जे कायदे आहेत ते अत्यंत चांगले आहेत, पण त्याच्यातही दुरुस्ती करावी लागली तर करतो आपण. आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यामध्ये तत्परतेने आपण काम करणार आहोत. नक्कीच. धन्यवाद प्रकाश आंबेडकरजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलेला आहात. प्रियंकाजी, आपण ऐकलं असेल की आरोग्यमंत्र्यांनी स्वतः आश्वस्त केलेलं आहे राज्यातील जनतेला. प्रियंका पाटे, मी आपल्याकडे येईल. थेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण स्वतः आरोग्यमंत्र्यांशी बोललेला आहात. ही कैफियत एका स्त्रीची नव्हे तर अनेक स्त्रियांची आहे ज्यांनी आजपर्यंत प्रसूती काळामध्ये आपला जीव गमावलाय किंवा आपलं बाळ तरी गमावलेलं आहे. ही परिस्थिती कुणावरतीच येऊ नये यासाठी एखादा योग्य कायदा व्हावा असं वाटतं का? कारण स्वीय सहाय्यकाच्याच म्हणजे आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीबरोबर जर हे होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? हॅलो प्रियंकाजी, बोला. हॅलो. मला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे
प्रशासन काहीतरी चांगला निर्णय घेणार आहे, आम्हाला न्याय मिळवून देणार आहे आणि चांगला कायदा करणार आहे. जसं आमच्या वहिनीचा जीव गेला तसे आपण अनेक जीव वाचवू शकतो. फक्त एवढंच मला बोलायचं. बरोबर आहे. डॉक्टर तुषार पालवे यांना मला प्रश्न करायचा आहे. डॉक्टर तुषार, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असलेला प्रसूती काळ म्हणा किंवा गर्भधारणा असेल, हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. ते 9 महिने आणि त्यानंतर बाळ झाल्यानंतरचे आणखी 6 महिने हा काळ त्या स्त्रीच्या आयुष्याला कलाटणी देणारा असतो. या गोष्टींकडे, या समस्यांकडे किती गंभीरतेनं पाहणं गरजेचं आहे डॉक्टर? प्रेग्नन्सी ही खूप महत्वाची गोष्ट असते एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातली. आणि त्याच्यामध्ये तिला आणि त्यांच्या फॅमिलीने तिला पूर्ण सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्या सिस्टीमने पण सपोर्ट केला पाहिजे. आता आपण जर आपल्या कंट्री विषयी बोलायला गेलो तर आपल्या कंट्रीमध्ये 2 फॅक्टर महत्वाचे आहे, मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि न्यूनेटल मॉर्टॅलिटी. या रेट वरनं कळतं की आपलं कंट्री डेव्हलप आहे का डेव्हलपिंग आहे. बरोबर. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याकडे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पेशंटला 3 ठिकाणी फिरावं लागतं आणि टाइम वेस्ट होऊन जर पेशंटचा डेथ होत असेल, ही खूप वाईट गोष्ट आहे. खरोखर अतिशय दुर्दैवी ही बाब आहे. यावेळेला आमदार भाजपचे अमित गोरखे देखील आपल्या सोबत आहेत. अमितजी, या कुटुंबियांशी आपले फार जवळचे संबंध होते. स्वीय सहायकाच्या पत्नीबरोबर जर हे होत असेल तर इतर सर्वसामान्य महिलांचं काय? मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण आवाज पोहोचवणार का? आणि आवाज पोहोचवला तर या पुढच्या काळामध्ये कसे नियम आणि काय बदलायला हवंय? हॉस्पिटल प्रशासन आणि ज्या डॉक्टर घैसास यांचं नाव सातत्यानं पीडित कुटुंब घेताना दिसतंय, कारवाईची अपेक्षा आहे आणि तमाम जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. अमितजी, लक्षात घ्या, हे एक कुटुंबीय सुशांत भिसे आणि त्याचा परिवार माझा आहे. आणि आज सातत्यानं डॉक्टर घैसास यांचं नाव त्यांच्याकडनं घेतलं. त्यांनी मला ज्या पद्धतीने सांगितलं, माझी मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्तांना विनंती असेल त्यांना ते तिथनं बडतर्फ करावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर आपल्या ह्या हॉस्पिटलच्या नावाखाली स्वतःचं हॉस्पिटल ते रन करत असतील, इथले पेशंट तिकडे नेत असतील तर हे चुकीचं आहे. 10 लाख रुपये त्यांनी मागितले, याची रिसीटही आहे. ते 10 लाख त्यांनी दीनानाथ मंगेशकर साठी मागितले का स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्या म्हणून मागितले, हा एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की मी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे, अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण यासाठी पावलं उचलावीत. आजच त्यांनी समितीही जाहीर केली, मी त्यांचं कौतुक करतो. तातडीनं माननीय देवेंद्रजींनी याच्यावर समिती जाहीर करून काही धोरणही या संदर्भातले ते जाहीर करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा घटना होऊ नयेत यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा असेल. मी उद्याच माननीय मुख्यमंत्री यांची वेळ मागितलेली आहे आणि सुशांत भिसे परिवार आणि आम्ही जाऊन त्यांना भेटून आमच्या वतीनं त्यांना एक निवेदनही देणार आहोत. पण आता सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे भिसे परिवारावर, त्या 2 मुली आहेत, 2 तान्ह्या मुलींचं पुढचं सगळं आयुष्य खडतर आहे. बिना आईचं त्यांना राहायचंय आणि तो प्रवास अत्यंत खडतर असणार आहे. तर थोडी जरी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दया असेल तर त्यांनी यांचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. आम्ही समर्थ आहोत, पण एक माणुसकीचा भाव म्हणून आपण नक्की ती तत्परता दाखवायला पाहिजे होती. आज ती त्यांनी दाखवली नाही. त्यांनी साधं स्टेटमेंट करायला पाहिलं होतं. जर आमच्याकडनं गुन्हा घडला असेल तर आम्ही प्रथम माफी मागतो, पण त्यांनी ती माफी आज मागितली नाही. लक्षात घ्या, संविधानाच्या कलम 21 नुसार जर आपण पाहिलं तर स्वतःची माहिती स्वायत्त करणं, हा त्यांनी आज त्या पेशंटची माहिती जी चुकीची आहे पण तीही त्यांनी आज जर आपण जर कायदा जर पाहिला, केंद्रीय आरोग्य 2003चा जर कायदा पाहिला तर आपण पेशंटची विदाऊट परमिशन किंवा त्यांच्या घरच्या विदाऊट परमिशन कुठलीही त्याची माहिती जाहीर करू शकत नाही. ते म्हणतात की पेशंटला कॅन्सर होता, तीही चुकीची माहिती आपण जर कायद्यात जायचं झालं तर या अनेक गोष्टी उघड करू शकतो, पण तिथपर्यंत नक्की जायचं नाही जायचं हे आम्ही भिसे परिवाराशी चर्चा करू. पण एक माणुसकीचा भाव म्हणून आपण या ठिकाणी आज तत्परता दीनानाथ मंगेशकरनी माफी मागून दाखवायला पाहिजे होती, ती दाखवली दिसली नाही. नक्कीच एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण ही चर्चा घेऊन गेलेलो आहोत. मात्र चर्चासत्रामध्ये अमितजी, प्रियंकाजी, अक्षय आपण सगळे सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ही काही केवळ एकच घटना नाही आहे की हे पहिल्यांदाच घडतंय असंही नाही. या आधी देखील असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. मात्र भाजप आमदाराच्या पीएची पत्नी असो की आणखी कुठल्याही घरातली स्त्री असो, बाळंतपणामध्ये कुठल्याही महिलेचा जीव जाणं हे दुर्दैवी तर आहेच, पण रुग्णालयाच्या नफेखोरीमुळे तो जीव जात असेल तर त्यापेक्षा संतापजनक दुसरं काहीच नाही. जी महिला आई होण्याचं स्वप्न बघत होती तिचं ते स्वप्न पूर्ण झालं, मात्र ती तिच्या चिमुकल्या बाळांना पाहू देखील शकणार नाहीये.
त्यांचे बोबडे बोल ऐकू शकणार नाही, कारण ती आईच आता जगात शिल्लक नाही. हेच तर दुर्दैव आहे की तिला मातृत्वाचं सुख अनुभवायला मिळण्याच्या आधीच ती आपल्या दोन्ही मुलींना पोरकं करून या जगातून निघून गेली. बरं, या सर्व प्रकारामध्ये त्या नवजात बालिकांचा काय तो दोष? त्यांना तर डॉक्टर काय, पैसे काय, इतकंच काय तर आई काय असते हेही त्यांना माहीत नाही. आईचं प्रेम मिळण्याआधीच त्या मुलींच्या डोक्यावरून मातृत्वाचं छत्र हरवलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.